जय लक्ष्मी माता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री विष्णू पुराण प्रथम अंश अध्याय 8 लक्ष्मी महात्म्य. मैत्रियांनी विचारले, हे प्रभो, लक्ष्मीची उत्पत्ती क्षीरसागराच्या मंथनाच्या वेळी झाली असे म्हणतात, पण तुम्ही तर म्हणता की ती दक्षाची मुलगी ख्याती हिच्या पोटी जन्मली, तर हे कसे? ती भृगू आणि ख्याती यांची मुलगी कशी? तेव्हा श्री पराशर म्हणाले, हे द्विजश्रेष्ठा, जगन्माता लक्ष्मीचा कधी जन्म नाही. ती तर नित्यच असणारी आहे. भगवान विष्णूप्रमाणे ती सर्व काही व्यापून राहणारी आहे. विष्णू जर अर्थ आहे तर ती वाणी आहे. विष्णू न्याय तर ती लक्ष्मी नीती आहे. विष्णू बोध तर ती बुद्धी होय. विष्णू बुद्धी तर ती धर्म होय. विष्णू त्रष्टा तर ती सृष्टी होय. विष्णू भूधर तर ती भूमी होय. ते संतोष तर ती तृष्टी होय. विष्णू कामदेव तर ती इच्छा होय. ते यज्ञ तर ती आहुती होय. ते जर यजमान शाला मानले तर ती पत्नी शाला होय. ते युप तर ती चिती होय. ते साम तर ती उद्गाती होय. ते अग्नी तर ती स्वाहा होय. ते शिव तर ती पार्वती. ते सूर्य तर ती तेज होय. ते चंद्र तर ती त्यांची कांती होय. ते वायू तर ती गती होय. ते समुद्र तर ती लाट होय. ते इंद्र तर ती शची होय. ते यम तर ती त्यांची पत्नी धुमोरणा होय. ते कुबेर तर ती वृद्धी होय. ते वरुण तर ती गौरी होय. ते कार्तिकीय तर ती सेना होय. ते आश्रय तर ती शक्ती होय. ते निमेष तर ती काष्टा होय. ते मुहूर्त तर ती कला होय. ते दीपक तर ती ज्योती होय. ते वृक्ष तर ती लता होय. ते दिवस तर ती रात्र होय. ते वर तर ती वधू होय. ते नद तर ती नदी होय. ते ध्वज तर ती पताका होय. ते लोभ तर ती तहान होय. ते राग तर ती रती होय. जास्त काय सांग. मानव, देव, दानव वगैरे जेवढे जगात पुरुष आहेत ती सर्व विष्णूंची रूपे होत आणि स्त्री म्हटले जाणारे सर्व जीव लक्ष्मीच रूपे होत. अशा प्रकारे लक्ष्मी आणि विष्णूविरहित काही नाही. अध्याय 9 समुद्र मंथन आणि लक्ष्मी स्तोत्र. पराशर म्हणाले, हे मैत्रेय, लक्ष्मीची कथा तुला ऐकायची आहे. ती महर्षी मरीची यांनी मला सांगितली होती. एकेकाळी भगवान शंकरांचे अंश असलेले अवतार महर्षी दुर्वास ऋषी भूतलावर हिंडत होते. तेव्हा त्यांना एक विद्याधर भेटला. त्याच्या हातात एक दिव्य सतानक वृक्षांच्या फुलांची माळ होती. त्या सुंदर माळेच्या श्रेष्ठ वासाने आजूबाजूचे वन सुवासाने भरून आनंददायी झाले होते. त्या वासाने उल्हासित झालेल्या दुर्वास ऋषींनी विद्याधरांकडे ती माळ मागितली. त्याप्रमाणे त्यांना त्या विशाल डोळे असलेल्या विद्याधराने ती माला दिली. त्यांना प्रणाम करून तो निघून गेला. ती माला ऋषींनी आपल्या डोक्यावर धारण केली आणि ते तिथून निघाले. थोड्याच अवकाशात त्यांना तिन्ही लोकांचा स्वामी इंद्र ऐरावतावर बसून चाललेला दिसला. त्याच्याबरोबर इतर देवदेवताही होते. दुर्वासांनी आपल्या डोक्यावरील ती माला काढून इंद्राकडे फेकली. इंद्राने ती घेऊन ऐरावताच्या मस्तकावर चढवली. तेथे ती माळ कैलास पर्वतावरील गंगेप्रमाणे दिसू लागली. पण त्या मदाने उन्मत्त झालेल्या हत्तीला त्या माळेच्या सुगंधामुळे जास्तच मद चढला. त्याने आपल्या सोंडीने ती माळ काढली आणि तिचा वास घेऊन ती जमिनीवर भिरकावली. आपल्या माळेची दुर्दशा झालेली पाहून अत्यंत राग आलेल्या दुर्वासांनी इंद्राला म्हटले, अरे ऐश्वर्यरूपी मदाने हृदय दूषित झालेल्या इंद्रा, मी दिलेल्या या दिव्य माळेची तू काहीच कदर केली नाहीस. तू मला प्रणामही केला नाहीस. तसेच तू आनंदाने ती माला आपल्या मस्तकावर धारण केली नाहीस. मी दिलेल्या या मालेचे मूल्य तू अजिबात समजला नाहीस. म्हणूनच तुझे तिन्ही लोकांतील ऐश्वर्य नष्ट होईल. हे ऐकून इंद्र लगेच ऐरावतावरून खाली उतरला आणि त्यांना नमस्कार करून त्यांची स्तुती करू लागला. तेव्हा दुर्वास म्हणाले, मी अजिबात कृपाळू नाही. माझ्या अंतःकरणात क्षमेला थाराही नाही. गौतम, वसिष्ठ अशी ऋषींनी तुझी उगाचच प्रशंसा केली आहे. त्यामुळे तुला अहंकार जडला आहे. तेव्हा आता तू विनयाने ढोंग करू नकोस. असे म्हणून रागावलेले दुर्वास तेथून निघून गेले. इंद्र देखील ऐरावतावर बसून अमरावतीस गेला. त्यानंतर इंद्राच्या तिन्ही लोकांमध्ये वृक्ष लता वाळून गेल्या. सर्व जग संपत्ती रहित झाले. तपस्व्यांनी दान सोडले. सर्व लोक लोभी बनले. ते सत्वहीन बनले आणि तुच्छ पदार्थांची इच्छा करू लागले. सत्व नसेल तेथे गुण नसतात. गुण नसतात तेथे लोकांत बल नसते, शौर्य नसते. त्यामुळे त्यांचा आदरही नसतो. असे वर्तन तिन्ही लोकात घडले. तेव्हा दैत्यांनी देवांवर आक्रमण केले. या युद्धात अखेरीस इंद्र आणि देवतांचा पराभव झाला. तेव्हा इंद्र वगैरे देव अग्नीच्या नेतृत्वाखाली ब्रह्मदेवाकडे आले. ते सर्वजण ब्रह्मदेवाला शरण गेले. त्यांची हकीकत ऐकून ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, तुम्ही विष्णूला शरण जा. शरणागत वत्सल विष्णू तुमचे कल्याणच करतील.
पराशर म्हणाले, ब्रह्मदेव त्या देवतांना असे म्हणाले तेव्हा ते क्षीरसागराच्या उत्तर किनाऱ्यावर पोचले. तेथे भगवान विष्णूंचे धाम आहे. तेथे जाऊन त्या देवतांनी अत्यंत मंगल शब्दात विष्णूंची स्तुती केली. ती स्तुती ऐकून आणि त्या देवतांनी केलेला प्रणाम स्वीकारून त्या शरण आलेल्या सर्व देवतांसमोर भगवान विष्णू प्रकट झाले. शंख चक्र गदा धारण केलेले उत्कृष्ट तेजाने युक्त असलेले ते विष्णू दिसताच त्या देवदेवतांनी त्यांना नमस्कार केला आणि पुन्हा त्यांची स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेले विष्णू त्यांना म्हणाले, हे देवतांनो, मी तुमच्या तेजाची पुन्हा वृद्धी करीन. मी सांगतो तसे तुम्ही आत्ता करा. तुम्ही आणि दैत्य एकत्र या. सर्व औषधी आणून त्या समुद्रात टाका आणि अमृत प्राप्तीच्या निमित्ताने मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नागाची नेती म्हणजेच दोरी करून समुद्र घुसळा, म्हणजे त्यातून अमृत निघेल. दैत्यांना सांगा, या कार्यातून जे काही निघेल त्यातील अर्धा भागावर तुमचा हक्क राहील. त्या मंथनातून निघालेले अमृत पिऊन तुम्ही बलवान आणि अमर व्हाल. त्याच वेळेस मी अक्षय युक्ती काढीन की त्यामुळे तुमचे शत्रू दैत्य अमृत पिऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या वाट्याला फक्त समुद्र मंथनातील परिश्रम येतील. देवांचे देव विष्णूचे असे सांगणे ऐकून ते देव दैत्यांकडे गेले आणि त्यांनी राक्षसांशी तह केला. देव आणि दानवांनी नाना प्रकारच्या औषधी आणून एकत्र केले आणि त्या सर्व शरद ऋतूतील आकाशाप्रमाणे स्वच्छ असलेल्या क्षीरसागराच्या पाण्यात टाकल्या. मंदार पर्वताची रवी केली आणि वासुकी दोरीप्रमाणे त्यास गुंडाळला. जिकडे वासुकीची शेपटी होती तिकडे देवतांना आणि वासुकीच्या तोंडाकडील बाजूस दानवांना विष्णूने उभे केले. त्या सर्वांनी अत्यंत वेगाने समुद्र घुसळायला सुरुवात केली. वासुकीच्या तोंडातून निघणाऱ्या ज्वालाप्रमाणे दाहक श्वासांनी दैत्य क्षीण बनले, तर त्याच श्वासोच्छ्वासाने ढगातून शेपटीच्या बाजूकडे पाऊस पडत राहिल्याने देवांची शक्ती वाढू लागली. भगवंत विष्णूने फिरणाऱ्या मंदार पर्वताला उचलून धरण्यासाठी कासवाचे रूपही घेतले. त्या कूर्मरूपातील विष्णूंनी आपल्या पाठीवर मेरू पर्वत पेलला होता. त्याच वेळी शंख चक्र गदा घेतलेल्या आपल्या नेहमीच्या रूपात ते देवांच्या बाजूस दोरी खेचत होते. त्याच वेळी कोणालाही न दिसणाऱ्या अत्यंत विशाल स्वरूपात ते मंदार पर्वतावर वरून दाब देत होते. क्षीरसागर घुसळताना सर्वात प्रथम कामधेनू निघाली. तेव्हा देव दानवांनी अत्यंत आनंदाने तिच्याकडे पाहिले. त्यानंतर वारुणी निर्माण झाली. पुन्हा मंथन सुरू झाले. तेव्हा त्रैलोक्य सुगंधित करणारा आणि देवतांचा आनंद वाढवणारा कल्पवृक्ष निर्माण झाला. नंतर रूप आणि उदारता आदी गुणांनी परिपूर्ण असलेल्या अप्सरा क्षीरसागरातून निघाल्या. त्यानंतर चंद्र निघाला. तो शंकरांनी धारण केला. नंतर निघालेले विष नागांनी ग्रहण केले. त्यानंतर पांढरे कपडे घातलेले आणि हातात अमृताने भरलेले कमंडलू घेतलेले धन्वंतरी प्रकट झाले. तेव्हा सगळेजण आनंदाने नाचू लागले. आता उमललेल्या कमळावर बसलेली अत्यंत तेजस्वी लक्ष्मी हातात फुललेली कमळे घेऊन क्षीरसागरातून वर आली. तेव्हा तेथे जमलेल्या ऋषींनी श्रीसूक्त म्हणून तिची स्तुती केली. गंधर्व तिच्यासमोर गाऊ लागले. अप्सरा नाचू लागले. आपल्या पाण्याने लक्ष्मीला अभिषेक करण्यासाठी गंगा इतर नद्यांसह तेथे प्रकट झाली. त्या नद्यांचे पवित्र पाणी सोन्याच्या कलशामध्ये भरून दिग्गजांनी लक्ष्मीला अभिषेक केला. क्षीरसागराने मूर्ती स्वरूप घेतले आणि कमळांची माळ लक्ष्मीला अर्पण केली. विश्वकर्मेने तिच्या अंगावर दागिने चढवले. अशा प्रकारे दिव्य वस्त्रे व दागिने घातलेली ती लक्ष्मी भगवान विष्णूंच्या हृदय कमलावर स्थिर झाली. तिच्या दृष्टिक्षेपाने सर्व देवगणांना अतिशय आनंद झाला. लक्ष्मी देव पक्षात गेलेली पाहून उद्विग्न झालेल्या दैत्यांनी धन्वंतरीच्या हातातील अमृताचे कमंडलू हिसकावून घेतले. ते पाहून विष्णूंनी स्त्रीरूप धारण केले. आपल्या मायेची मोहिनी टाकून मोहिनीरूपी विष्णूने ते कमंडलू मिळवले. देवतांना ते कमंडलू त्याने आणून दिले. इंद्रादी देवतांनी ते अमृत पिले. त्यामुळे अत्यंत रागावून जाऊन राक्षसांनी आपापली शस्त्रे परजवून देवतांवर आक्रमण केले. पण अमृत पिऊन बलवान झालेल्या देवतांनी त्यांचा पराभव केला. काही राक्षस मेले तर काही पळून गेले. शंख चक्र गदाधारी विष्णूला प्रणाम करून सर्व देव आनंदाने तेथून निघून गेले. इंद्र पुन्हा स्वर्गाचे राज्य करू लागला. सूर्य व तारे आपापल्या मार्गाने चालू लागले. अग्नी प्रज्वलित होऊ लागला आणि प्राणी मात्र धार्मिक बनले. त्रैलोक्याला ऐश्वर्य मिळाले. इंद्राने स्वर्गाचा राज्याभिषेक करून घेतला आणि त्याने लक्ष्मीची स्तुती केली. तो म्हणाला, हे लक्ष्मी, तू सर्व विश्वाची माता आहेस. उमललेल्या कमलासारखे तुझे डोळे आहेत. तू श्री विष्णूंच्या हृदयावर विराजमान झालेली आहेस. तुला माझा नमस्कार असो. तू कमळातून जन्मलेली असून तू कमळातच राहतेस. तसेच तुझ्या हातातही कमळे शोभून दिसत आहेत. कमळाच्या पाकळ्यासारखे तुझे डोळे आहेत. तुझा चेहरा कमळासारखा आहे. पद्मनाम विष्णूची तू प्रिया आहेस. तू सिद्धी, स्वधा, स्वाहा, सुधा असून तिन्ही लोकांना पवित्र करणारी आहेस. तू संध्या, रात्री, प्रभा, विभूती, श्रद्धा, सरस्वती, शोभना,
यज्ञविद्या, महाविद्या, आत्मविद्या, कर्तविद्या, वेदत्रयी, वार्ता, दंडनीती आहेस. तू ह्या सर्व जगाला आपल्या शांत व उग्र स्वभावाने व्यापली आहेस. हे देवी, तू आमचा त्याग करून निघून गेली होतीस तेव्हा हे त्रैलोक्य नष्टच झाले होते. तू आता आम्हाला पुनर्जीवन दिले आहेस. स्त्री, पुत्र, घर, धान्य, मित्र यांचा लाभ तुझी कृपादृष्टी असेल तरच होतो. तुझी कृपा असेल तर आरोग्य, ऐश्वर्य, सुख, शत्रूंचा नाश सर्व काही शक्य असते. सर्व पावन करणाऱ्या हे जन्नी आमची कोठारे, गोटा, घर, वस्तू, देह, स्त्री यांचा त्याग तू कधीही करू नकोस. हे अमले, तू ज्यांचा राग करीतेस त्यांना त्याग, सत्य, शील व शुद्धता या गोष्टींच्या अभावाने या उलट तुझी कृपा झाली की ते सर्व गुण प्राप्त होऊन ऐश्वर्य व कुलीनता लगेच मिळते. तुझ्या गुणांचे वर्णन करण्यास ब्रह्मदेवाची जीभही असमर्थ आहे. तेव्हा हे लक्ष्मी, तू माझ्यावर प्रसन्न हो आणि माझा त्याग करू नकोस. लक्ष्मी म्हणाली, हे देवेश इंद्रा, तू केलेल्या स्तुतीने मी प्रसन्न झाले आहे, तेव्हा वर माग. त्यावर इंद्र म्हणाला, मला वर द्यायचाच असेल तर असे कर की तू त्रैलोक्याचा त्याग कधी करू नकोस. तसेच मी गायलेले तुझे हे स्तोत्र जो म्हणेल तो तुझी स्तुती करेल त्याचा तू कधीही त्याग करू नकोस. लक्ष्मी म्हणाली, तसेच होईल. पूर्वी लक्ष्मी भृग ऋषी आणि त्यांची पत्नी ख्याती यांच्या पोटी जन्मली. अशा रीतीने ती लक्ष्मी समुद्र मंथनाद्वारा क्षीरसागरातून पुन्हा प्रकट झाली होती, असे पराशय म्हणाले. ते पुढे म्हणाले, भगवान श्री विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतार घेतात तेव्हा ती त्यांच्याबरोबर अवतार घेते. विष्णूंनी आदित्य रूप घेतले तेव्हा तिने कमळातून जन्म घेतला. विष्णूंनी परशुरामाचा अवतार घेतला तेव्हा ती पृथ्वी झाली. त्यांच्या श्रीरामाच्या अवतारात ती सीता बनली, तर कृष्णाच्या अवतारात ती रुक्मिणी बनली. तेव्हा भगवान देवरूप असतात तेव्हा ती देखील दिव्य रूपात असते. ही कथा जो वाचील किंवा ऐकेल त्यांना 3 पिढ्यात लक्ष्मीचा नाश होणार नाही, तेथे कलह आणि दारिद्र्य टिकणार नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आजच्या पुरते इतकेच. आज इथेच थांबते. तुम्हाला हे कसे वाटले ते मला नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.